नमस्कार, मी स्वाती बापट. बालमैत्र काउन्सेलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. असं म्हणतात की एका निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं. अनेकदा मुलांच्या समस्या भावनिक मानसिक नसून कधीकधी त्या आहारासंदर्भात निर्मित असतात. आज काही गोष्टी सांगणारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मुलांच्या संदर्भात लहानपणापासून समतोल आहाराची मुलांना सवय ठेवा. आपण जसं ताट वाढतो तेव्हा सगळं अन्न थोडं थोडं जरूर वाढायला शिकवा. एका अन्न घटकाचं शरीरामध्ये पचन होण्यासाठी ते मिळण्यासाठी दुसऱ्या अन्न घटकाची गरज असते. म्हणून आपल्याकडे समतोल आहाराचं खूप महत्त्व आहे. मुलांना सगळं खायची सवय लावा, तशी आवड निर्माण करा. पाकीटबंद आहार अजिबात घ्यायचा नाही. नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध असणारी कंदमुळं, भाज्या, रंगीत फळं यांचा आहारामध्ये जरूर समावेश करा. यामध्ये फिटोकेमिकल्स आहेत जे आपल्याला ब्रेन फूड म्हणून खूप मदत करतात. ते मेंदूचं खाद्य आहे. मुलांना मोडवलेलं धान्य जरूर द्या. मुलांची प्रतिकारशक्ती याने खूप वाढते. खूप खाणं म्हणजे खूप चांगलं असं अजिबात नाही. मुलांनी थोडं खाल्लं तरी चांगलं आहे, पण मुलांनी चांगलं खायचं आहे. मुलांना आपल्याला मोठं करायचं आहे, आपल्याला कंपन्यांना मोठं करायचं नाही आहे. चॉकलेट फ्लेवर्ड मिल्क असतात त्याने मुलांना कॉन्स्टिपेशन होतं. कधी साधं आपल्याला आत्ता उन्हाळा चालू आहे, लिंबू सरबत द्या, ताक द्या, नारळ पाणी द्या. कोल्ड्रिंकच पिल्याने खूप तहान भागते असं आहे का? त्याने ॲक्च्युअली दातांच्या समस्या निर्माण होतात. विनाकारण कॅलरीज जातात आणि शुगर जाते, जी अजिबात मुलांना आवडणारी असली तरीसुद्धा शरीराला हानिकारक आहे. मुलांनी प्रथिनयुक्त आहार घ्यायचा आहे. कमी चरबी असलेला, स्निग्धयुक्त, घरचा दूधजन्य असा आहार घ्यायचा आहे. मुलांना वाढ आणि विकासासाठी उत्तम प्रथिनांची गरज असते. भारतीय खाद्य संस्कृती किती सुंदर आहे. अनेक डाळी आहेत, कडधान्य आहेत, विविध दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यातून उत्तम प्रथिनं मिळतात. मुलं जर मांसाहार करत असतील, अंडी खात असतील तर त्यातून पूर्ण प्रथिनं मिळतात. घरी तयार केलेलं दही असेल, ताक असेल, घरचं लोणी असेल, साजूक तूप असेल, ते मुलांसाठी उत्तम पोषक आहार आहे. बाहेरचं हॉटेलमधलं अति तळलेलं, अति गोड, अति मसालेयुक्त करीज आणि वरीज नेहमी टाळायचे आहे. मुलांचा लठ्ठपणा ही आता भारतात समस्या तयार होतीये. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कॅलरीज आणि त्यांचे स्निग्ध पदार्थ आणि जंक फूड ह्यावर आपण पालक म्हणून अतिशय काटेकोरपणे आणि असा ताबा ठेवला पाहिजे. वैविध्यपूर्ण आहार मुलांना द्यायला शिकवा. डाळ धान्य ह्याचं कॉम्बिनेशन, दूध, मांसाहार, सोयाबीन, मेथ्या, फुगवलेले पदार्थ, इडली डोसे ह्या सगळ्यांमध्ये 10 अमायनो ॲसिड्स असतात. त्याचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करा. वेगवेगळी धान्य असतील, मिलेट्स म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, अशांचा आहारात समावेश करा. वेगवेगळी कडधान्य, डाळी ह्या आपल्या अन्नांमध्ये रोज 4ही ठाव असल्या पाहिजेत. ताजं, गरम, सकस, घरचं आणि पोषणयुक्त आहार हा मुलांच्या वाढ आणि विकासासाठी खूप आवश्यक आहे. विचारपूर्वक आहारांमध्ये सुनियोजित बदल आपल्याला करायचे आहेत. इथं आपल्याला मुलांची मदत पण घ्यायची आहे. आता ती कशी की महिन्याभरामध्ये किराणा यादी ठरवताना, त्याचं नियोजन करताना आपल्याला मुलांचा सहभाग घेऊन घरी काय पदार्थ आणायचे हेच मुळात तयार करायचे आहे. त्यांना अन्नाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. आपल्या गाडी कशी आपली एखाद्या पेट्रोलवर चालते, मग आपल्या शरीराची गाडी कशावर चालते आहे बरं? तर या अन्नरूपी पेट्रोलमुळे चालते आहे असं त्यांच्या वयानुरूप समजावून सांगायचं आहे. जाणीवपूर्वक तसे प्रयत्न लहानपणापासून करायचे. ह्या सवयी आणि आवडी ह्या आपल्या बदलण्याने नक्की बदलू शकतात. आणि ह्यानी काय होणार आहे? मुलांना रोगराई कमी होणार आहे. मुलं खरंच हेल्दी होणार आहेत. आपलं घर, आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं राष्ट्र हे आनंदी आणि समृद्ध होणार आहे. तेव्हा करताय ना सुरुवात? चला आज इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या पालकांना हा शेअर जरूर करा. धन्यवाद.